नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स कट्टामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे. युनिट नंबर 3 दॅट इज कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन ची आपण सुरुवात केली होती. त्यातलं आजचं आपलं 6वं लेक्चर म्हणजे स्टेट बोर्डच्या नुसार आपला आजचा 3रा पॉइंट दॅट इज आयडियल गॅसेस आणि रिअल गॅसेस मला डिफरन्स पाहायचा आहे. ऍट द सेम टाइम मीन फ्री पाथ म्हणजे नेमकं काय हे आज समजून घ्यायचं आहे. याच्या पहिल्याच्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्टरी पार्ट कव्हर केला होता आणि विशेषतः 5व्या लेक्चरमध्ये कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचे आपण अझम्पशन पाहिले होते की गॅस नेमका बिहेव कसा करत आहे. त्या लेक्चरमध्ये ते सगळं काही शिकलो होतो आणि त्याचाच उपयोग आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला होणार आहे. आजचा लेक्चर बेसिकली दोन गॅस मधला डिफरन्स दाखवते. दोन गॅस म्हणजे कुठले कुठले, एक तर आयडियल गॅस आणि दुसरा रिअल गॅस. आता रिअल गॅस आणि आयडियल गॅस म्हणजे नेमकं काय. आयडियल गॅस म्हणजे असा कन्सेप्ट किंवा असा गॅस की जो आयडियली नेचर प्रूफ करत आहे. आता आयडियल गॅस म्हणजे आयडियल नेचर प्रूफ करत आहे याचा नेमका अर्थ काय. ऍक्च्युअली निसर्गात आपण म्हणतो की आयडियल नावाची गोष्ट अस्तित्वात नाहीये. आयडियल म्हणजे 100%. जसं माझा रिझल्ट लागत असेल शाळेत असताना, इन केस 90%, 95%, 96% हे त्या रेंजमध्ये चांगले मानले जातात. पण हे 90%, 95%, 96% हे कोणासोबत कम्पेअर केल्या गेले तर आन्सर आहे 100% सोबत. मग 100 हे काय झाले तर 100 हे आयडियल कंडिशन झालेली. तसाच गॅस म्हणजे आयडियल गॅस की असा गॅस की जो गॅसचे सगळेच्या सगळे लॉ ओबे करत आहे, त्याला म्हटलं जाते आयडियल गॅस. गॅसचे सगळेच्या सगळे लॉ ओबे करतात तर जर का लॉ हे सगळे गॅससाठीच बनलेले असतील तर सगळेच गॅस ते लॉ ओबे करत असतील, हे बरोबर आहे. पण सगळेच गॅस हे सगळ्याच टेम्परेचर आणि सगळ्याच प्रेशरवर गॅसचे सगळेच लॉ ओबे करतात असं नाही. कन्फ्युजन होत आहे. आयडियल गॅस म्हणजे असा गॅस की जो गॅसचे सगळे लॉ ओबे करत आहे, पण कधी ऍट ऑल टेम्परेचर अँड ऑल प्रेशर. टेम्परेचर काहीही असो, टेम्परेचर किती असो, कमी असो किंवा जास्त असो, या सगळ्या केसमध्ये जो गॅस गॅसचे पूर्ण लॉ ओबे करते. गॅसचे पूर्ण लॉ म्हणजे पहिल्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो. ऍक्च्युअली बेसिकली 3 लॉ आपण शिकलो होतो. मग तो बॉयल्स लॉ असो, चार्ल्स लॉ असो किंवा गे-लुसाक लॉ असो. त्याच्यामध्ये डाल्टनचा लॉ असू शकते, ग्राम लॉ ऑफ डिफ्युजन असू शकते, जे आपल्या सिलेबसमध्ये नाही आहेत. यापैकी कुठल्याही गॅसचा लॉ कुठल्याही टेम्परेचर आणि प्रेशरवर जो गॅस ओबे करते त्याला म्हटलं जाते आयडियल गॅस. मग आपल्या आजूबाजूला जे गॅस प्रेझेंट आहेत हा आयडियल गॅस आहे का तर आन्सर आहे नाही. पण तो आयडियल गॅस सारखा बिहेव करू शकते. ऍक्च्युअली टोटल आयडियल गॅस म्हणून नाही आहे तो. आता आयडियल गॅस नाही आणि आयडियल गॅस सारखा बिहेव करू शकते याचा अर्थ काय. आपल्या बाजूला किंवा आपल्या सराउंडिंग मध्ये जे काही गॅस प्रेझेंट आहे, कन्सिडर करतो H2I, N2I, O2I, हे गॅस आयडियल गॅस सारखे बिहेव करू शकतात, पण कधी ऍट लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर. आयडियल गॅसची कंडिशन काय की असा गॅस की जो कुठल्याही टेम्परेचरवर आणि कुठल्याही प्रेशरवर गॅसचे सगळेच्या सगळे लॉ ओबे करत आहे, त्याला म्हटलं जाते आयडियल गॅस. रिअल गॅस आयडियल गॅस सारखा बिहेव करू शकते कधी किंवा सॅटिस्फाय करत आहे कंडिशन, पण कधी जेव्हा टेम्परेचर हे कमी राहील, टेम्परेचर हे जास्त राहील आणि प्रेशर हे कमी राहील. ऍट लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर याच केसमध्ये फक्त रिअल गॅस आयडियल गॅस सारखा बिहेव करते असा त्याचा अर्थ होतो. ऍक्च्युली मी ज्या शाळेत शिकवत होतो त्या शाळेत विद्यार्थी असा असावा म्हणून डायग्राम काढलेली होती आणि त्यात 20-25 त्याचे गुण लिहून दिले होते किंवा विद्यार्थी असा असावा. आता आमच्या याच्यात जवळपास 3-3.5 हजार मुलं होती शिकायला शाळेत. पण विद्यार्थी असा असावा यातले 25च्या 25 गुण जो विद्यार्थी पूर्णपणे तंतोतंत पालन करत असेल त्याला म्हटलं जाईल आयडियल स्टुडंट. पण असं कोणीच नाही आहे. जो एकदम शिकण्यात हुशार आहे तो कदाचित स्पोर्टमध्ये कमी असेल, जो स्पोर्टमध्ये हुशार आहे तो अभ्यासात कमी असेल, जो दोन्हीमध्ये चांगला आहे पण त्याची वागणूक चांगली नसेल. म्हणजे काही ना काही कुठं ना कुठं पूर्णच्या पूर्ण पॉइंट कव्हर करत नाहीये किंवा तशासारखा बिहेव करू शकत नाही. जे 25 पॉइंट होते ते आयडियल स्टुडंटचे होते की विद्यार्थी तसा असावा असं त्याचं म्हणणं होतं.
पण 3-3.500पैकी पूर्णपैकी सगळे गुण तसे फॉलो करणारा एकही मुलगा सापडत नाही. तसंच गॅस बद्दल आहे की गॅसनं सगळेच्या सगळे गॅसचे लॉ ओबे करावे ऑल टेम्परेचर आणि ऑल प्रेशरवर. त्या केसमध्ये म्हटले जाते आयडियल गॅस. आपला जो गॅस आहे रिअल गॅस तो हे सगळे पोझिशन सगळे पॉइंट कव्हर करू शकत नाही. मग ऍक्च्युली आयडियल गॅस मधला पहिला पॉइंट काय, तर गॅस which obey all gas law. कुठं, at all temperature and pressure. त्या गॅसला काय म्हटलं जात आहे, तर आयडियल गॅस. असा गॅस की जो गॅसचे सगळ्याच्या सगळे लॉ ओबे करत आहे. कुठं, ऍट ऑल टेम्परेचर अँड प्रेशर. प्रेशर काही असो, टेम्परेचर काही असो, त्या सगळ्या केसमध्ये जो गॅसचे लॉ तंतोतंत पालन करते त्याला म्हटलं जात आहे आयडियल गॅस. सेकंड पॉइंट, इट्स मॉलिक्युल्स. कोणाचे मॉलिक्युल, तर आयडियल गॅसचे. हॅज पॉइंट मास विथ झिरो व्हॉल्यूम. काय म्हणतात ते, इट्स मॉलिक्यूल हॅज पॉइंट मास विथ झिरो व्हॉल्यूम. आता कोणाबद्दल सुरू आहे सगळं, तर आयडियल गॅसचे कंडिशन सुरू आहे. आयडियल गॅसचे मॉलिक्यूल याचं मास पॉइंट मास असलं पाहिजे. हे तर ठीक आहे की पॉइंट मास असू शकते, पॉइंट कमीत कमी मास असू शकते, पण पुढचा शब्द काय म्हणतात तो, विथ झिरो व्हॉल्यूम. आणि त्याचा व्हॉल्यूम कसा असला पाहिजे, तर झिरो. मागच्या लेक्चरमध्ये कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस चे अझम्पशन पाहिले होते. तिच्यात एक पॉइंट असा आला होता किंवा सगळ्यात पहिला स्टार्टिंगच अशी होती की गॅस कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉल पार्टिकल अँड दॅट पार्टिकल कॉल्ड एज मॉलिक्यूल. आता जे पार्टिकल म्हणतो आपण त्याच पार्टिकलला मॉलिक्यूल म्हणतो. ऍक्च्युली पार्टिकल शब्द यूज केला याचा अर्थ त्याला काही ना काही मास असते. आता याने इथं मास किती म्हटलेला आहे, तर पॉइंट मास. बरं ठीक आहे, पॉइंट मास हे कन्सिडर करू, पण प्रश्न कुठं येत आहे, जर का मास असेल तर व्हॉल्यूम झिरो नसते. काही ना काही पॉइंट मास म्हणजे छोटस जरी मास असलं, मी कन्सिडर करतो की पॉइंट ड्रॉ केलं, दॅट इज कॉल्ड एज पॉइंट मास. याचा व्हॉल्यूम खूप छोटा आहे, मान्य आहे, पण काही ना काही त्याला व्हॉल्यूम आहे. इथं सरळ सरळ काय म्हणतंय की विथ झिरो व्हॉल्यूम. व्हॉल्यूम झिरो असेल असं असू शकत नाही. म्हणून तिसरा पॉइंट काय सांगते की नो गॅस इज अन आयडियल गॅस. म्हणून कोणताच गॅस आयडियल गॅस असू शकत नाही किंवा कोणताच रिअल गॅस हा आयडियल गॅस सारखं बिहेव करू शकत नाही. बट रिअल गॅसेस बिहेव्स लाईक अन आयडियल गॅस. पण कधी, याच्या पहिलेच आपण एक्सप्लेन केलं, ऍट लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर. ज्या केसमध्ये प्रेशर हे लो राहत आहे आणि टेम्परेचर हाय राहत आहे, फक्त तेवढ्या आणि तेवढ्याच केसमध्ये रिअल गॅस हे आयडियल गॅस सारखे बिहेव करू शकतात. अदरवाईज रिअल गॅस हे आयडियल गॅस सारखे बिहेव करणार नाहीत, असं याचं एक्सप्लेनेशन होते. नंतर फोर्थ पॉइंट, इट possess ओनली कायनेटिक एनर्जी. कोण पजेस, तर गॅस कोणापासून बनलेला आहे, मॉलिक्युल्स. आणि कायनेटिक म्हणत आहोत किंवा गॅस बद्दल बोलतो, याचा अर्थ मॉलिक्युल कसे आहेत, तर मोशन मध्ये. मग मोशन मध्ये असल्याच्यानं कोणती एनर्जी राहायचो, तर ऑब्व्हियसली कायनेटिक एनर्जी. पण इथे सेंटेन्स काय म्हणते तो, इट पजेस ओनली कायनेटिक एनर्जी. त्यात जोड फक्त कोणती एनर्जी आहे, तर कायनेटिक एनर्जी. याचा अर्थ कोणती एनर्जी नाही आहे, पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे याचा पुढचा तो पॉइंट काय, नो पोटेन्शियल एनर्जी. त्याच्या मॉलिक्युल जवळ पोटेन्शियल एनर्जी नसते. का बरं, बिकॉज इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर निग्लिजिबल किंवा वी कॅन से खूप कमी आहेत, खूप लो आहेत. आता याचा अर्थ काय समजून घ्या.
या मॉलिक्यूलवर फक्त कोणती एनर्जी असते तर कायनेटिक एनर्जी. कुठली एनर्जी नाहीये तर पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी का बरं नाहीये? कारण की इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर निग्लिजिबल. आता इंटरमॉलिक्युलर फोर्सेस निग्लिजिबल काय हा एक महत्वाचा प्रश्न आहे. इथं म्हणताना काय म्हटलं आपण की कोणताच गॅस आयडियल गॅस नाहीये, पण रिअल गॅस आयडियल गॅस सारखा बिहेव करू शकते. कुठं किंवा कधी? ऍट लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर. ज्या केसमध्ये प्रेशर हे कमी असेल आणि टेम्परेचर जास्त असेल, फक्त त्याच केसमध्ये आयडियल गॅस रिअल गॅस हा आयडियल गॅस सारखा बिहेव करू शकते. एक्झाम्पल काय? कन्सिडर करतो की एवढ्या व्हॉल्यूम मध्ये गॅसचे 2 मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे, आणि याच्यावर मी काहीतरी वरून प्रेशर एक्झर्ट करतो. प्रेशर एक्झर्ट करतो हे कन्सिडर करतो पिस्टन. आता हळूहळू ते पिस्टन खाली चाललंय. हे पिस्टन जवळपास असं आलंय आणि याचा व्हॉल्यूम एवढा व्हॉल्यूम झालेला आहे. आता जसा जसा पिस्टन खाली आला तसा त्यासोबत मॉलिक्युल खाली आला आणि हा खालचा मॉलिक्युल जाग्यावरच आहे. आता या दोघांमधलं अंतर हे वाढलं की कमी झालं? तर आन्सर आहे कमी झालं. कमी कधी झालं? जेव्हा मी काय एक्झर्ट केलं किंवा काय वाढवलं तर प्रेशर. म्हणजे जर का मी प्रेशर वाढवला तर 2 मॉलिक्युल जवळ येतात की दूर जातात? तर आन्सर आहे जवळ येतात. आणि जसे जसे मॉलिक्युल जवळ येतील तर एखाद्या जर का रेंज मध्ये आला तर पहिला मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलर फोर्स एक्झर्ट करू शकते. म्हणून याच्या नेमकी उलटी केस इथे सांगितलेली आहे, विरुद्ध केस. काय म्हणणार याचं? ऍट लो प्रेशर. इथं आपण प्रेशर काय केलेलं आहे? हाय केलेलं आहे. याच्याच केसमध्ये जर का आपण वरचं प्रेशर कमी केलं तर पिस्टन अजून वर चाललं जाईल. अशा प्रकारचा काहीतरी व्हॉल्यूम बनेल तो. पिस्टन वर चाललं गेलं तर मॉलिक्युल वर चालला गेला आणि खालचा मॉलिक्युल परत जाग्यावरच आहे. म्हणजे जसं जसं मी प्रेशर कमी करतो तसं तसं मॉलिक्युल जवळ जाते की दूर जात आहे? तर आन्सर आहे दूर जात आहे. मॉलिक्युल दूर कधी जाईल? जेव्हा प्रेशर कसं करतो मी? लो करतो, म्हणजेच कमी करतो. ऍट द सेम टाइम टेम्परेचर कसं पाहिजे? हाय पाहिजे. याच्या पहिलेच आपण शिकलो की जसं जसं टेम्परेचर देत जाईल तसे तसे मॉलिक्युल एकामेकाच्या दूर होत आहेत. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही केस, दोन्ही कुठल्या? लो प्रेशर आणि हाय टेम्परेचर कशासाठी दिलेले आहेत? आन्सर आहे मॉलिक्युलला दूर ठेवायसाठी. जेवढे मॉलिक्युल एकामेकाच्या दूर राहतील तेवढा दोघांमधला कॉन्टॅक्ट कमी, आणि जेवढा कॉन्टॅक्ट कमी तेवढा होल्ड करून ठेवणारा किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे दोघांमधला कमी. आणि जिच्यात इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी असते किंवा निग्लिजिबल असते त्या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी नसते. जर का एखादा पार्टिकल दुसरा पार्टिकल होल्ड करून ठेवू नाही शकत याचा अर्थ त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी किती आहे? 0 आहे. मग जर का पार्टिकल दूर गेले तर ते सेपरेटली मूव्ह शकून राहिले, मग पोटेन्शियल एनर्जी नाहीये, स्वतः स्वतः फिरून राहिली. याचा अर्थ फक्त कोणती एनर्जी जोड? आन्सर आहे कायनेटिक एनर्जी. हा झाला त्याचा 5वा वापर. 6वा वापर, कॅन नॉट कन्वर्ट इनटू कशा कशात? तर लिक्विड अँड सॉलिड. म्हणजेच आपला असणारा गॅस कोणता गॅस? तर आयडियल गॅस. कशात कन्वर्ट होऊ शकत नाही? तर लिक्विड आणि सॉलिड मध्ये. आतापर्यंत याच्या पहिले पाहिलेला आपण की जसं जसं आपण गॅसचं टेम्परेचर कमी कमी करत जातो तसा तसा तो लिक्विड मध्ये कन्वर्ट होते. अजून जर का टेम्परेचर कमी केलं तर तोच गॅस सॉलिड मध्ये कन्वर्ट होत आहे. म्हणजे गॅस टू लिक्विड आणि लिक्विड टू सॉलिड हे आपले रिअल गॅस कन्वर्ट होतात. पण आयडियल गॅस हा कधीच लिक्विड आणि सॉलिड मध्ये कन्वर्ट होत नाही. म्हणून असा गॅस अजूनपर्यंत आपण पाहिलेला नाहीये. म्हणून हा काय म्हणतो आपण? नो गॅस इज अन आयडियल गॅस. कोणताच गॅस हा आयडियल गॅस सारखा बिहेव करू शकत नाही. बट N2, O2, H2 etc. behave like an ideal gas. कधी? परत कंडिशन टेस्ट ऍट लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर. असा कोणताच गॅस एका स्पेसिफिक किंवा ऑर्डिनरी टेम्परेचरवर, रिअल गॅस ऑर्डिनरी टेम्परेचरवर आयडियल गॅस सारखा बिहेव करत नाही. पण त्यातल्या त्यात नायट्रोजन असो, ऑक्सिजन असो किंवा हायड्रोजन असो ते आयडियल गॅस सारखे बिहेव करू शकतात. पण कोण्या कंडिशन मध्ये? लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर. परत कंडिशन आपली तेच.
की कुठलं प्रेशर किंवा प्रेशर कसं आणि टेम्परेचर कसं. जर का प्रेशर कमी ठेवलं तर हा कन्सेप्ट आणि टेम्परेचर वाढवलं याचा अर्थ मॉलिक्यूल एकमेकांच्या दूर जातात. फक्त त्या आणि त्याच केसमध्ये रिअल गॅस आयडियल गॅस सारखे उभे करू शकतात. आणि सगळ्यात शेवटचं पॉईंट, आयडियल गॅसचं इक्वेशन. आयडियल गॅसचं इक्वेशन पीव्ही इक्वल टू एनआरटी. मागच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलं होतं की रिसर्च केल्यानंतर ऍक्च्युली लॉ मध्ये ज्या 3 गोष्टी येतात, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर, याच्या रिस्पेक्ट काय म्हटलं होतं आपण की पीव्ही अपॉन टी किंवा पीव्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टी असा कन्सेप्ट पाहिला होता. पीव्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टी, देअरफॉर पीव्ही इक्वल टू काहीतरी कॉन्स्टंट इनटू टी. नेट कॉन्स्टंट इज आर, पण हे कशासाठी झालेलं आहे 1 मोल साठी. जर का n नंबर ऑफ मोल गॅसचे मॉलिक्यूल प्रेझेंट असतील तर इक्वेशन काय पीव्ही इक्वल टू एनआरटी. हे झालं आयडियल गॅसचं इक्वेशन. ज्या गॅस या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय करत असेल फक्त त्याच गॅसला म्हटलं जाते आयडियल गॅस. अदरवाईज बाकीचे सगळे आपले रिअल गॅस, त्याला आयडियल गॅस म्हटलं जात नाही. आणि प्रॅक्टिकली आयडियल गॅस हा अस्तित्वात नाही असा त्याचा मिनिंग होत आहे. हा झालाय तुमचा पॉइंट 3.3 नंबरचा. याच्या पुढे दॅट इज 3.4 स्टेट बोर्ड नुसार मीन फ्री पाथ म्हणजे काय. आता मीन फ्री पाथ आपण ऍक्च्युली केटीजीच्या अझम्पशन मध्ये काही गोष्टी पाहिल्या होत्या की कायनेटिक थिअरी ऑफ गॅसच्या अझम्पशन मध्ये असं शिकलो होतो की कोलिजन व्हायच्या पहिले सगळे मॉलिक्यूल हे आपले मोशन मध्ये आहेत. मोशन मध्ये असल्याच्या ना कायनेटिक थिअरी आहे आणि सगळे मूव्ह होत आहेत तर एकामेकावरती कोलाइड होत आहेत तर टोटल एनर्जी वगैरे त्या सगळ्या गोष्टी तिथं पाहिल्या होत्या. असं कन्सिडर करतो की एखाद्या कंटेनर मध्ये लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत गॅसचे आणि मॉलिक्यूल हे मोशन मध्ये आहेत. याचा अर्थ प्रत्येक मॉलिक्यूल सेपरेटली फिरून राहिला. ऍक्च्युली कोण्या डायरेक्शनने फिरत आहे तर ऑल पॉसिबल डायरेक्शनने फिरू शकते. आता ऑल पॉसिबल डायरेक्शनने फिरत असताना कन्सिडर करते की हा मॉलिक्यूल इथे गेला, तिच्यावर स्ट्राईक झाला, नंतर खाली आला, नंतर बाजूला गेला, नंतर वर गेला, नंतर परत खाली आला. तर हा जो त्यानं पाथ कव्हर केलेला आहे त्या पाथला म्हटलं जाते फ्री पाथ. परत एक वेळ वरचा मॉलिक्यूल जेव्हा दुसऱ्या मॉलिक्यूलवर स्ट्राईक होत आहे तेव्हा जो स्ट्रेट लाईन पाथ कव्हर करत आहे त्या पाथला काय म्हटलं जाते फ्री पाथ. म्हणजे फ्री पाथ म्हणजे नेमका कोणता पाथ, कोलिजन व्हायच्या पहिल्या मॉलिक्यूलला दुसऱ्या मॉलिक्यूलला जायपर्यंत जो स्ट्रेट लाईन पाथ कव्हर केलेला असते त्या पाथला म्हटलं जाते फ्री पाथ. याचा अर्थ कोलिजन व्हायच्या पहिलेचा पाथ दॅट इज कॉल्ड एज फ्री पाथ. मग याच्यात नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आहेत. हे तर झालं फक्त एका मॉलिक्यूलसाठी, म्हणजे पहिला मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला स्ट्राईक होता या पाथला काय म्हटलं फ्री पाथ. परत हाय कळेल फ्री पाथ, परत हाय फ्री पाथ, परत तोय फ्री पाथ. असे जे किती फ्री पाथ आहेत त्या आन्सर आहे नंबर ऑफ फ्री पाथ. मग या मॉलिक्यूलचे किंवा सगळ्याच्या सगळ्या गॅसचा मला फ्री पाथ कॅल्क्युलेट करायचा आहे. त्या सगळ्या मॉलिक्यूलचा फ्री पाथ म्हणजेच काय, या प्रत्येक फ्री पाथची ऍडिशन डिवायडेड बाय जेवढे नंबर ऑफ कोलिजन होत आहेत तेवढे नंबर ऑफ कोलिजन. मग सर कोलिजन कुठून आले. ऍक्च्युली फ्री पाथ डिफाईन कसा केला आपण, 2 कोलिजन मधला पाथ दॅट इज कॉल्ड एज फ्री पाथ. म्हणजे पहिला पार्टिकल दुसरा आदळला तेव्हा तो झालाय फ्री पाथ, नंतर दुसरा पार्टिकल तिसरा आदळेल परत तो झालाय फ्री पाथ, तिसरा चौथ्या आदळला परत तो झालाय फ्री पाथ. म्हणजे कधीच आहे त्या आन्सर कोलिजनच्या पहिलेच. आणि या सगळ्या फ्री पाथचा ऍव्हरेज दॅट इज कॉल्ड एज मीन फ्री पाथ विच इज डिनोटेड बाय लॅम्बडा किंवा लॅम्बडा. मग याचं डेरिव्हेशन काय, त्या आन्सर याच्यात किती फ्री पाथ आहेत, नंबर ऑफ फ्री क्वेश्चन आहे किती फ्री पाथ, आन्सर आहेत नंबर ऑफ फ्री पाथ आहेत. कन्सिडर करतो की पहिल्यांदा कव्हर केला तो लॅम्बडा 1, अजून कव्हर करताय लॅम्बडा 2, असे किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत तर लॅम्बडा n डिवायडेड बाय n म्हणजे नंबर ऑफ कोलिजन किंवा टोटल नंबर ऑफ कोलिजन. म्हणजेच काय केलं आहे मीन फ्री पाथ इक्वल टू फर्स्ट फ्री पाथ, सेकंड फ्री पाथ अप टू nth नंबरचा फ्री पाथ डिवायडेड बाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा टोटल नंबर ऑफ कोलिजन दॅट इज कॉल्ड एज फ्री पाथ, मीन फ्री पाथ. याचा आणखी एक रिलेशन दिलेला आहे की लॅम्बडा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू
व्ही अपॉन पाय डी स्क्वेअर इंटू कॅपिटल एन. हा ऍक्च्युली फॉर्म्युला डिराईव्ह केला जात आहे. आपल्या सिलेबस मध्ये फक्त फॉर्म्युला शो केलेला आहे, त्याचं डेरिव्हेशन दिलेलं नाहीये. त्याचं डेरिव्हेशन पाहिलं तर थोडं लेंथ वाढील. बरं पहा काय म्हणणार ते डेरिव्हेशन कसं आहे. ऍक्च्युली हा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा. आता हा फॉर्म्युला डिराईव्ह करायसाठी एक अझम्पशन कन्सिडर करायची गरज आहे. आणि ते अझम्पशन नेमकं काय सांगते की कन्सिडर करतो की एक मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. त्या मॉलिक्यूलची डी एवढी डायमीटर दिलेली आहे. आता जो मॉलिक्यूल स्ट्रेट लाईन पाथ मध्ये मूव्ह होईल त्याचा जवळपास असं स्ट्रेट लाईन पाथ राहणार आहे. या अझम्पशनच्या म्हणण्यानुसार जर का दुसरा कुठलाही मॉलिक्यूल डी किंवा डी पेक्षा कमी अंतरावर प्रेझेंट असला या मॉलिक्यूल पासून तर ते एकामेकावर कोलाइड होतील. याचा अर्थ काय, जर का दुसरा मॉलिक्यूल कन्सिडर करतो इथं प्रेझेंट आहे. आता तिथं प्रेझेंट असल्यामुळे जसा जसा हा मॉलिक्यूल पुढे जाईल तर इथं आल्यावर हा पहिला मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलवर कोलाइड होणार आहे, किंवा खाली परत तेवढ्याच अंतरावर एक दुसरा मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. परत वरचा मॉलिक्यूल जेव्हा पुढे पुढे जाईल तेव्हा खालच्या मॉलिक्यूलवर पुढे झाल्यावर कोलाइड होणार आहे. मग असं कोलिजन फक्त कधी होऊ शकते, जेव्हा वरचा मॉलिक्यूल पासून त्याच्या वरचा मॉलिक्यूल हा डी किंवा डी पेक्षा कमी अंतरावर प्रेझेंट असेल. फक्त त्याच कंडिशन मध्ये दोघांमधलं कोलिजन होऊ शकते. आता पार्टिकल पुढे कधी जात आहे, जेव्हा तो काहीतरी व्हेलॉसिटी व्ही न मूव्ह होणार आहे त्या केसमध्ये पुढे जाणार आहे तो. परत हे जर का कन्सिडर केली तर हा रेल या पार्टिकलचा पाथ आणि हा रेल या पार्टिकलचा पाथ सेंटर पासून, हे जर का सगळ्याच्या सगळ्या लाईन जॉईन केल्या तर आपल्याला एक शेप भेटत आहे. आणि तो शेप नेमका कोणाचा आहे तर आन्सर आहे सिलेंड्रिकल शेप. सिलेंड्रिकल शेप आहे आणि असणार आपलं व्हॉल्यूम व्ही, सॉरी असणार आपलं मॉलिक्यूल व्ही एवढ्या व्हेलॉसिटी पुढे जात आहे. आता या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड. कन्सिडर करतो किती डिस्टन्स कव्हर केलं त्यानं, तर डिस्टन्स डिवाइडेड बाय एस आणि लागणारा टाइम डेल्टा टी. मग डेल्टा टी कोणता टाइम आहे, त्या आन्सर इथपर्यंत जाऊन कोलाइड व्हायसाठी जेवढा टाइम लागणार आहे त्या टाइमला काय कन्सिडर केलं आपण तर डेल्टा टी. याच्यावर फॉर्म्युला निघते आपल्याला एस चा, म्हणजे एस चा. देयरफॉर एस इक्वल टू व्ही इंटू डेल्टा टी. एस काय झालेला आपल्याजवळ तर डिस्टन्स जे कव्हर केलेलं आहे कोणा तर पहिल्या मॉलिक्यूल कुठपर्यंत तो कोलिजन होईपर्यंत जे डिस्टन्स कव्हर केलं डिवाइडेड बाय एस. वी नो दॅट व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, ऍक्च्युअली व्हॉल्यूम सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय तर पाय आर स्क्वेअर इंटू एच. आर स्क्वेअर काय तर त्याची रेडियस, तिथं आर च्या बद्दल बोलतं, इथं आपण डी च्या बद्दल बोलणार दॅट इज डायमीटर. आणि तिथं एच म्हटलेलं आहे, एच म्हणजे काय त्याची हाईट सिलेंडरची. तर इथं जेवढा डिस्टन्स कव्हर करेल त्याची हाईट कन्सिडर केली जाईल. तर डिस्टन्स किती कव्हर करणार आहे तो तर एस एवढा. फॉर्म्युला काय मग पाय डी स्क्वेअर. ऍक्च्युअली फॉर्म्युला काय आपल्याजवळ पाय आर स्क्वेअर इंटू एच. इथं आरच्या भाषेत बोललेलं, इथं कोणाच्या भाषेत बोलतो आपण डीच्या. इथं बोलताना एच म्हणजे काय कव्हर केले त्याची हाईट. इथं हाईट म्हणजे काय त्याचं तर कव्हर केलेलं डिस्टन्स, म्हणजे काय राहील पाय डी स्क्वेअर. एच च्या ऐवजी डिस्टन्स जे किती आहे व्ही इंटू डेल्टा टी. तो काय झालाय तो व्हॉल्यूम झालेला आहे. हा व्हॉल्यूम कोणाचा आहे तर त्या सिलेंडरचा आहे. आणि त्या सिलेंडरच्या आतमध्ये मॉलिक्यूल आपले प्रेझेंट आहेत, जे मॉलिक्यूल मोशन मध्ये आहेत. अच्छा, लेट स्मॉल एन. स्मॉल एन काय तर तो रेशो आहे. कोणाचा रेशो आहे, टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल्स डिवाइडेड बाय इट्स व्हॉल्यूम. म्हणजे सरळ सरळ एन म्हणजेच काय आपण ते सिंगल पार्टिकल काढायचा किंवा मॉलिक्यूल त्याचा रेशो काढेल ते काढायचा प्रयत्न करतो. टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल डिवाइडेड बाय कॅपिटल एन, व्हॉल्यूम डिवाइडेड बाय कॅपिटल व्ही. यालाच करू शकतो दॅट इज स्मॉल एन इक्वल टू कॅपिटल एन अपॉन कॅपिटल व्ही. इट इम्प्लाइज याच्यावर फॉर्म्युला निघते कॅपिटल एन चा. कॅपिटल एन इक्वल टू व्ही मल्टिप्लाय करा म्हणजे काय येतो एन इंटू व्ही. हा व्ही स्टँड फॉर व्हॉल्यूम आणि व्ही स्टँड फॉर व्हेलॉसिटी. या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला बरंच भेटलेला आहे आपल्याला, हा येतो. या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला व्ही पहिलेच भेटलेला आहे, म्हणून व्हॅल्यू पुट करू शकतो. देयरफॉर कॅपिटल एन इक्वल टू स्मॉल एन जसाच्या तसा इंटू व्ही चा फॉर्म्युला जो दिलेला आहे तो
पाय डी स्क्वेअर व्ही इंटू डेल्टा टी. हे व्हॅल्यू कोणा झाले आहे तर कॅपिटल एन ची. आता इकडचा जर का डेल्टा टी मी याला डिवाइड आणला, डिवाइड कोणाला केलेला आहे तर कॅपिटल एन ला. कोण तर असणारा टाइम म्हणजेच नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवाइडेड बाय रिक्वायर्ड टाइम, दॅट इज कॉल्ड एज रेट ऑफ कोलिजन. म्हणजे किती वेळात मॉलिक्युल कोलाइड होत आहे तर त्याचा दॅट इज कॉल्ड एज रेट. रिजन का निघत आहे तर रेट ऑफ कोलिजन. त्याचा फॉर्म्युला काय कॅपिटल एन डिवाइडेड बाय डेल्टा टी. कॅपिटल एन अपॉन डेल्टा टी म्हणजे राहिलं काय तर एन इंटू पाय डी स्क्वेअर इंटू व्ही. तो झाला रेट ऑफ कोलिजन. कोलिजनचा रेट, कोलिजनचा रेट म्हणजे ऍव्हरेज रेट आहे की मी कन्सिडर करतो की माझा 1 किलोमीटर एवढा रस्ता आहे, तिच्यावर गाडी स्मूथ जात आहे, पण प्रत्येक 100 मीटर नंतर एक स्पीड ब्रेकर येते. म्हणजे माझी जाणारी गाडी त्या स्पीड ब्रेकरवर काय होत आहे तो कोलाइड होत आहे. मग असं 1 किलोमीटर मध्ये ते गाडी किती वेळा कोलाइड होणार आहे तर आन्सर आहे 10 वेळा कोलाइड होईल ते. का बरं? कारण की 100 जर का तुम्ही कव्हर केले तर असे किती स्पीड ब्रेकर येऊन राहिले मधात तर 10 स्पीड ब्रेकर. म्हणजे ऍक्च्युअली किती डिस्टन्स केल्यानंतर ते कोलाइड होऊन राहिले तर 100 मीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलं की ते कोलाइड होऊन राहिले. तसंच हे तिच्यात नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. मग नंबर ऑफ मॉलिक्युल्स नेमका किती वेळानंतर कोलाइड होत आहे दॅट इज कॉल्ड एज रेट. म्हणजे रेट ऑफ कोलिजन इक्वल टू एन इंटू पाय डी स्क्वेअर इंटू व्ही. तो झाला रेट हा सगळ्या मॉलिक्युलच्या रिस्पेक्ट. पण मला फक्त कोलिजन पाहिजे 2 सक्सेसिव्ह मधला, म्हणजे टाइम बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन. टाइम बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन विच इज डिनोटेड बाय टॉ. एक नवीन टर्म. डेल्टा टी हे टोटल साठी होती, जेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल प्रेझेंट असतील तेवढ्या सगळ्यासाठी. टॉ कोणासाठी आहे तर सिंगल पार्टिकल साठी. मग सिंगल पार्टिकल साठी काय राहणार की टोटलचा रेट डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय टोटलचा रेट. आता 1 डिवाइड बाय टोटलचा रेट का बरं केला? कारण की मला सिंगल पाहिजे, सिंगल पाथ मधला टाइम पाहिजे. म्हणजे 100 मीटर पासून गाडी 0 मीटर पासून गाडी निघालेली, 100 मीटर पासून कोलाइड होणार आहे. त्या 0 to 100 च्या मधात किती वेळ लागत आहे मला तो काढायचा. म्हणजे 2 मॉलिक्युल एकामेकावर जेव्हा कोलाइड होत आहेत फक्त त्या 2 मॉलिक्युल साठी किती वेळ लागणार आहे तर तो काय ते 1 डिवाइड बाय रेट ऑफ कोलिजन म्हणजे 1 अपॉन एन पाय डी स्क्वेअर इंटू व्ही. आता टॉ काय झालाय तर 2 पार्टिकल मधला टाइम डिफरन्स. ऍक्च्युली आता हाच टाइम डिफरन्स आपल्याला लॅम्बडा काढायसाठी कामात येणार आहे. आणि लॅम्बडा म्हणजे काय तर मीन फ्री पाथ किंवा वी कॅन से ऍव्हरेज फ्री पाथ. मीन फ्री पाथ म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल मध्ये होणारा कोलिजन डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ कोलिजन, टोटल नंबर ऑफ पार्टिकल. त्या केसमध्ये जे आन्सर निघत आहे इथं लॅम्बडा म्हणजे काय तर डिस्टन्स आहे, इथं एस म्हणजे काय तर डिस्टन्स आहे. मग याचा फॉर्म्युला काय एस इक्वल टू व्ही इंटू डेल्टा टी. इथं लॅम्बडाचे फॉर्म्युला करेल व्ही इंटू डेल्टा टी हे टोटल साठी होतं. आपल्याजवळ कोण आहे फक्त टॉ सिंगल पार्टिकल साठी. म्हणजे फॉर्म्युला काय व्ही इंटू टॉ. टॉचा फॉर्म्युला पुट करा व्ही इंटू टॉच्या ऐवजी 1 अपॉन एन इंटू पाय इंटू डी स्क्वेअर इंटू व्ही. व्ही गेट कॅन्सल. देअरफॉर लॅम्बडा इक्वल टू 1 अपॉन एन पाय इंटू डी स्क्वेअर. पण हा जो आलेला फॉर्म्युला आहे तो कोणाच्या भाषेत आला तर स्मॉल एनच्या. आपल्याला कोणाच्या भाषेत पाहिजे कॅपिटल एनच्या. मग कॅपिटल एनच्या रिस्पेक्ट टू काय कॅपिटल एन आणि स्मॉल एन मधलं रिलेशन हे आहे कॅपिटल एन इक्वल टू स्मॉल एन इंटू व्ही. म्हणजे इथं काय लिहू शकतो आपण स्मॉल एन इक्वल टू कॅपिटल एन अपॉन व्ही. व्हॅल्यू पुट करायची स्मॉल एनची. देअरफॉर लॅम्बडा इक्वल टू 1 अपॉन स्मॉल एनच्या ऐवजी कॅपिटल एन अपॉन व्ही. अपॉन व्ही म्हणजे तो पर चालला जाईल, बाकी उरले जसंचे तसं. हा झालेला आहे पार्टिकलचा रेशो म्हणजे मीन फ्री पाथचा ओरिजिनल फॉर्म्युला. लॅम्बडा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही अपॉन पाय डी स्क्वेअर इंटू एन, पाय डी स्क्वेअर इंटू एन. पण हा कधीच आहे जेव्हा सिंगल पार्टिकल आपला मूव्ह होत आहे आणि वरचे जे 2 डायग्राम मध्ये काढले होते जे 2 पार्टिकल रेसमध्ये असतील त्या केसमध्ये हा फॉर्म्युला लागते. पण असं तर होणार नाही. सगळेच्या सगळे मॉलिक्युल कसे आहेत तर मोशन मध्ये आहेत.
जेव्हा पहिला पार्टिकल मोशन मध्ये आहे आणि वरचे दोन पार्टिकल जेव्हा मोशन मध्ये असतील तेव्हा मॅक्सवेलनं फॉर्म्युला दिलेला आहे की त्या केसमध्ये कॉन्स्टंट किती येईल 1/√2. बाकी फॉर्म्युला जसाच्या तसा. म्हणजे हा फॉर्म्युला कोणासाठी आहे? जेव्हा सगळ्याच्या सगळ्या पार्टिकल मोशन मध्ये असतील तेव्हासाठी. आणि हा फॉर्म्युला कोणासाठी? जेव्हा आपला इथचा सिंगल मॉलिक्यूल मोशन मध्ये होता, वरचा मॉलिक्यूल आणि खालचा मॉलिक्यूल जिच्यावर तो कोलाइड होईल ते दोन्ही मॉलिक्यूल कसे होते? रेसमध्ये. त्या केसमध्ये वरचा फॉर्म्युला. आणि जेव्हा तिन्ही मॉलिक्यूल मोशन मध्ये असतील त्या केसमध्ये खालचा फॉर्म्युला. फरक फक्त कॉन्स्टंट आहे 1/√2 जे मॅक्सवेलनं नंतर डिराईव्ह केलं होतं. ठीक आहे. एक्सप्रेशन स्टेट बोर्ड मध्ये नाही आहे. स्टेट बोर्ड मध्ये डायरेक्ट फक्त फॉर्म्युला दिलेला आहे, पण त्याच्या मागचं ऍक्च्युअली प्रूफ हे आहे. आय होप समजलं असेल. ते रिपीट लेक्चर पाहा म्हणजे लवकर लक्ष देऊन जाईल काय काय कन्सेप्ट कुठला आहे ते उपयोग. आय होप समजलं असेल. नशीन समजलं तर कमेंट मध्ये क्लिक करा. थँक्यू.